नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय प्रेमाची गोष्टचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे स्वाती आणि आई दोघीजणी बोलत असतात, म्हणजेच मम्मी बोलत असतात आणि मम्मी स्वातीला म्हणतात, कोळी कुटुंबाचा एकच वारस आहे ग स्वाते, आरतीला बाळ झालं तर ते आपल्याला देणार नाही आणि मुक्ताला कधीच बाळ होऊ शकत नाही. हे बोलणं चालू आहे तोपर्यंत मुक्तासुद्धा ते बोलणं ऐकते आणि सागरसुद्धा तिथे आलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मम्मी म्हणतात, कोळी कुटुंबाचं नाव आधीच पुढे नेणार आहे ना गं, असं म्हणून त्या स्वातीला मिठी मारून रडायला लागतात. आणि हे सगळं बोलणं मुक्ता तिकडे उभं राहून ऐकते. तिलासुद्धा वाईट वाटतं की तिच्या मातृत्वाबद्दल असं बोललं गेलं आहे, त्यामुळे तिला वाईट वाटतं आणि ती वळणार रूममध्ये जायला तोपर्यंत सागर येतो तिथे. म्हणजे सागरने मम्मीचं बोलणं सगळं ऐकलेलं आहे आणि मुक्ता सागरपासून ते बोलणं म्हणजे दुःख झालं आहे हे लपवते. ती त्याच्यावर काहीच रिॲक्ट करत नाही आणि आतमध्ये जाते रूममध्ये. तर सागरसुद्धा तिच्या पाठीमागून रूममध्ये जातो. मुक्ता रूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होते, तर तिच्या डोक्यात अजूनसुद्धा तेच विचार चालू आहे. तिला मम्मी जे काही बोलल्या तेच इथे म्हणणं आठवतं आहे सारखं. तिला आठवतं आहे की मम्मी कसं म्हणत होत्या की मुक्ताला बाळ होऊ शकत नाही, आधीच आता घराचा वारसदार आहे, लकीला बाळ झालं म्हणजे आरतीला बाळ झालं तर लकीला जे ती आपल्याला देणार नाही, हे जे काही बोलणं होतं ते इथे आठवतं आहे. सागरसुद्धा आलेला आहे रूममध्ये, तोसुद्धा फ्रेश होऊन आला आहे. तो पण मुक्ताशी काहीतरी बोलायला जातो, पण दोघं पण नजर चोरतात एकमेकांपासून. दोघं या गोष्टीवर काहीच रिॲक्ट करत नाही आहेत. काय रिॲक्ट करायचं आहे दोघांनासुद्धा कळत नाही आहे, त्यामुळे ते संवाद होत नाही आहे दोघांचा. असं म्हणजे नजर चोरण्याचा जो काही प्रकार आहे त्या दोघांचा इथे चालू आहे. टॉवेलसुद्धा तो देत नसतो, तेव्हा मुक्ता त्याच्याकडून टॉवेल मागून घेते. टॉवेल मागून घेतल्यानंतर ती काहीतरी बोलायला जाणार तोपर्यंत सागर इथे तोंड फिरवतो आणि सागर काहीतरी बोलायला जाणार तोपर्यंत मुक्ता इथे आपल्याच विचारात असते. असं सगळं इथे चालू आहे. सागर नंतर बेडवर जाऊन बसतो, मग मुक्तासुद्धा इथे त्याच्याजवळ बेडवर जाऊन बसते. आणि प्रेक्षकांनो, हे जास्त न ताणता मुक्ता आणि सागर दोघं एकमेकांना पटकन इथे सॉरी बोलून जातात आणि त्याच्यानंतर त्यांच्यातले जे काही गैरसमज होणार असते ते थांबतात इथे. त्यामुळे दोघं एकदम सॉरी म्हणतात. मग मुक्ता म्हणते, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय ते सांगा. सागर म्हणतो, आधी तुम्ही का सॉरी म्हणताय ते सांगा. मग मुक्ता त्याच्याशी बोलायला लागते. मुक्ता त्याच्याबरोबर बोलताना काय म्हणते प्रेक्षकांना बघूया आपण. मुक्ता म्हणते, सॉरी, मी बाळ नाही देऊ शकत तुम्हाला कधीच. मग सागर म्हणतो, सिरियसली तुम्ही असं बोलायचं नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. मग मुक्ता म्हणते, माहिती आहे मला, मी तुमच्यापासून कधीच कुठलीही गोष्ट लपवून ठेवू नये कुणापासून. आता इतका छान जोडीदार मिळतोय जो आपल्यातल्या उणिवांची काळजी घेतोय, म्हणजे त्याच्यावर काही बोललं जात नाही आहे. त्याच्याबरोबर पुढे जात असताना ना, सुखाचे क्षण वेचत असताना पटकन रिॲलिटी चेक मिळतो आणि खरं आहे ना, कमतरता आहे ना माझ्यामध्ये, हा अधुरेपण आपल्यातला कधीच कमी नाही होऊ शकणार, असं म्हणून इथे मुक्ता रडायला लागते. तर सागर तिचे प्रेमाने डोळे पुसतो आणि सागर म्हणतो, आपण कोणीच परफेक्ट नसतो मुक्ता, आणि आपलं हे अपूर्ण असणंच आपल्याला स्पेशल बनवतं. मम्मी जे काही बोलली किंवा आई जे काही बोलली तर त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो. आईनं असं बोलायला नको होतं. कुणी या विषयावर बोललं तर मला सहन होत नाही. तुम्ही एवढं सगळं करता यांच्यासाठी, त्यांना फक्त हेच दिसतंय. खरंच मला अजिबात नाही आवडलं मम्मी जे काही म्हणाली ते, आई जे काही म्हणाली ते मला नाही आवडलं. मी त्यांना काहीतरी बोलणारच होतो, पण इथे मुक्ता म्हणते की नाही, हेतुपूर्वक जाणीवपूर्वक कोणी पटकन कुणाला दुखावत नाही. आपल्या मनात काहीतरी राहून गेलेलं असतं किंवा काहीतरी शिल्लक असतं, पण समोरचा माणूस असं म्हणजे पटकन बोलून जातो, पण समोरचा माणूस दुखावला जातो याची कोणी इथे काळजी घेत नाही. त्यांनी कोणी मुद्दामून नाही बोललेलं असं तिथे म्हणते आणि निघून जाते पाण्याची बॉटल आणायला. तर प्रेक्षकांना हे सावनीचं नवीनच रूप कसं वाटतंय बघायला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. सावनी इथे केर काढतीये, फरशी पुसतीये, सगळी घरातली कामं आवरतीये. इथे हे नवीनच रूप आहे नाही का सावनीचं. तुम्हाला काय वाटतंय त्याच्या या बदललेल्या रूपाकडे बघून? मला तर 2 मिनिटासाठी हे बदललेलं रूप बघून ना आश्चर्य वाटलं. फरशी पुसून झाल्यानंतर चक्क तिने इथे देवाची वगैरे पूजा केली आहे. मग पूजा वगैरे करून झाल्यानंतर इकडे तिने एकीकडे चहा करायला ठेवला आहे, तर एकीकडे पोहे करायला ठेवलेत, कांदा वगैरे ती चिरते. अशी सगळी तिची कामांची इथे गडबड चालू आहे. आणि तिचा लुक बघितला तर एक वेगळंच असं आश्चर्य वाटते ना, किती सोज्वळ दाखवली आहे ती प्रेक्षकांना ह्या रूपामध्ये.
सोज्वळ असतात ती तशी नाहीच आहे, कारण बॅकग्राऊंडचं म्युझिक आणि तिच्या डोक्यातले विचार हे बघून आपल्याला लक्षात येतंयच की ही नाटक करते. पण हे सावनीचं नाटक किती दिवस चालणार आहे ते मात्र आपल्याला सांगता येणार नाही, आणि नेमकं काय काय करणार आहे हे आपल्याला बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बरं का प्रेक्षकांनो. आणि आता सावनीनं पोहे केलेत, मुक्ता आली आहे, तिचं हे सगळं काम चालू आहे ते बघतीये. मुक्ता पेपर घेऊन जात असते. त्या पेपरमध्ये तर बातमी काय आहे की सावनी यांनी मागितली सागर कोळीची माफी, आणि असं सगळी बातमी ते लिहून आली आहे, फोटो वगैरे आहेत. मग मुक्ताला इकडे सावनी गुड मॉर्निंग म्हणते, आणि मग त्याच्यानंतर इथे मुक्ता जात असते तेवढ्यात ती म्हणते, अगं मी सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे आणि तुला कॉफी करून देऊ का? तर मुक्ता म्हणते हो ठीक आहे चालेल. आता मुक्ताच्या मनामध्ये संशय चालू आहे बरं का, की सावनी बदललेली नाही आहे किंवा हे असं काय चाललं आहे. 2 दिवसांपूर्वी हीच सावनी सगळ्यांना त्रास देत होती, सगळ्यांना फसवत होती, चोरी करत होती, चुकीच्या गोष्टीत द्वेष पसरवत होती. आणि काय आहे हे सगळं? हे रूप खरं आहे का आजपर्यंत दिसत आलंय ते खरं आहे? असं म्हणून इथे मुक्ता विचार करते. मुक्ता तिच्या जवळ येते आणि म्हणते, एक विचारू का? मग सावनी म्हणते विचार ना. मग मुक्ता म्हणते, कालपर्यंत तुम्ही कुणालाच जुमानत नव्हता, म्हणजे पैसा, ऐश्वर्य, आराम हेच सगळं तुम्हाला हवं होतं. बाकी म्हणजे कामं करायची इच्छा नसायची तुमची. आदित्यसारखी काहीतरी करा म्हणायचे तर तुम्हाला ते नको होतं. आणि आज अशी एकदम सगळ्यांची माफी वगैरे मागून प्रायश्चित्त वगैरे करताय तुम्ही. एवढा बदल कसा झाला आहे तुमच्यात? असं आता मुक्ताने विचारलं आहे. आणि ती म्हणतीये आश्चर्यही वाटलं आहे आणि भीतीही वाटते तुमच्या वागण्याची. मग सावनी म्हणते भीती? मग त्याच्यानंतर मुक्ता म्हणते अर्थात. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सागरपासून, या घरापासून लांब राहताना बघितलं आहे ना, सगळ्या जबाबदाऱ्यांपासून लांब पळताना बघितलं आहे. आणि आता हे सगळं तुमचं बदललेलं रूप, पार्टीज, पार्लर, पब, सतत स्वतःचा विचार करणं, या पलीकडे तुम्हाला काहीच करताना मी बघितलेलं नाही आहे. आणि आता ते तुम्ही जे काही केलं आहे, म्हणजे तुम्ही जे काही सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी 2 दिवसापूर्वी तुम्हाला तुमच्या सगळ्याच्या पूर्ण करण्यासाठी टोकाला जाताना पाहिलं आहे. आणि हे सगळं असं असताना एवढं तुमचं आयुष्य 360 डिग्रीमध्ये कसं काय बदललं? असं मुक्ता सावनीला विचारते. आता सावनी त्याच्यावर काय उत्तर देते बघूया आपण प्रेक्षकांनो. सावनी म्हणते, चला कोणीतरी मला हे विचारलं याचा आनंदच आहे. मुक्ता, तुझ्यापासून ना माझं काहीच लपलेलं नाही आहे, त्यामुळे तुला असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण मी खरं सांगते गं, मला ना आता कंटाळा आला आहे या आयुष्याचा. हे असं बिनभरवशाचं माया प्रेम नसणारं आयुष्य रोज जगणं नको वाटतंय मला हे जगणं. हां, म्हणजे आपण जर कुठे बाहेर गेलो तर आपण घरी परत कधी येणार असं विचारणारं, किंवा आपली वाट पाहणारं, आपली सगळे लाड पुरवणारं असं कोणीतरी प्रत्येकालाच हवं असतं ना. पण ही फॅशन, पार्टी, सलोन, शॉपिंग या सगळ्यांच्या मागे धावता धावता ना हे आयुष्य कुठेतरी मागे पडलं. मी माझ्या हक्काची माणसं गमावून बसले. छान सुखात जगता यावं म्हणून मी सगळे शॉर्टस्कट्स यूज केले, पण वाटेल ते केलं. पण इथे मला माझं आयुष्य सुखाचं होण्याऐवजी ना आणखीन त्रासाचं झालं इथे माझं आयुष्य. म्हणजे काही वेळेला सुख मिळालं मला, पण तेव्हा मला सुख मिळालं ना तेव्हा इथे आनंद मिळत नव्हता. आणि जे आनंद मिळत होता तेव्हा सुख किंवा समाधान असं वाटत नव्हतं मला. आणि मग हळूहळू ना कशाचंच ना काही वाटेनाचं झालं. आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा माणसं बदलतात, किंवा तेव्हा माणसं कुठल्याही थराला जातात. बघ ना, आता ज्या घराने मला आसरा दिला, इथे राहायला दिलं, त्या घरात मी चोरी केलीच ना, असं ती एकदम विचारते. आणि तेव्हा जर का तुम्ही मला चोरीच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं असतं तर आदित्यला काय तोंड दाखवलं असतं मी, हा विचार मी केला. मग त्या रात्री मी ठरवलं, म्हणजे त्या रात्री जेव्हा मी ड्रिंक्स न घेता राहिले, या गोष्टींचा मी शांतपणे विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की दॅट्स इट, हे इनफ, म्हणजे भरपूर झालं आहे. म्हणजे आता परतीचे मार्ग बंद झालेत, पण आता जे काही आहे ते हेच आहे आणि हा पर्याय मी निवडला. आणि आता मी अशी वागतीये. मी आता ठरवलं की वाईट वागायचं नाही, वाईट बोलायचं नाही, कारण जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर भरून निघते. पण त्याच जिभेने बोललेल्या शब्दांनी ज्यावेळेला जखम होते ना त्यावेळेला ती आयुष्यभर निघत नाही.
असं सगळं सावनी मुक्ताशी बोलते आणि म्हणते की अगं मी बोलत काय बसले, तू कॉफी घे ना. आता मुक्ताला तिने कॉफी घ्यायला सांगितले बरं का प्रेक्षकांनो. आणि ती म्हणते मुक्ता की बाय द वे कॉफी चांगली झाली आहे. आणि मुक्ता पुढे तिच्याशी काय बोलते ते आपण बघूया प्रेक्षकांनो. मुक्ता म्हणते माझी आई मला एकदा म्हणाली होती, सावनी आता सुखाच्या मागे धावते आणि सावनी जेव्हा समाधानाच्या मागे धावेल त्यावेळेला ती खरी बदलेल. आता तुम्ही हे जे काही वागलाय किंवा तुम्ही जे काही वागताय, म्हणजे आज कुणी उठायच्या आधी तुम्ही सगळी कामं केली आहेत, म्हणजे ती कुणाला दाखवण्यासाठी केले नाही आहेत. मुळात आपण काहीतरी ठरवलं ना की सगळं सोपं असतं, नाहीतर सगळं अवघडून बसतं. आणि असंच असावं. सगळी जी काही कामं नित्यनेमाची कामं आहेत ती आपली आपण करावीत, म्हणजे कुणाला दाखवण्यासाठी ती करू नयेत. त्याचं साक्षीदार फक्त देव असावा. आणि आता ही रोजची पूजा करणं किंवा साफसफाई करणं, आवरावरी करणं, नाश्ता करणं ही सगळी माझी कामं आहेत आणि आज ती तुम्ही केली आहेत. मग लगेच सावनी म्हणते नाही नाही मुक्ता, मी आयुष्यभर मी तुझ्यासारखी कधीच होऊ शकणार नाही. एक चांगली बायको तर नाही होऊ शकले, पण चांगली सून होण्याची ताकद नाही आहे माझ्यामध्ये, असं सावनी ते म्हणते. हां पण अजूनही मी एक चांगली आई होऊ शकते ना, असं ते एकदम विचारते. आणि मुक्ता त्याला हो म्हणते. निदान माझ्यामुळे माझ्या मुलाला कुणाच्या समोर तरी मान खाली घालावी लागणार अशी वेळ त्याच्यावर येऊ नये आणि असं मी आता वागणार आहे, असं ती म्हणते इथे. प्रेक्षकांनो, सावनी बघा किती बदलली आहे. तुम्हाला विश्वास बसतोय का? मुक्ता म्हणते सावनीला, बरं वाटतंय तुमचं हे सगळं बोलणं ऐकून. आज मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तसा विश्वास घरातले तुमच्यावर नाही ठेवणार आहे. जे काही तुम्ही एफर्ट्स घेतलेत ते काही ॲप्रिशिएट होणार नाही आहे तेवढ्या लवकर, पण त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून कौतुकाची वगैरे काही अपेक्षा ठेवू नका, असं इथे मुक्ता म्हणते. आणि कॉफीचा एक घोट घेऊन तिला म्हणते की कॉफी छान झाली आहे बाय द वे, असंच. म्हणजे त्याच्यानंतर सावनी इथे हसते आहे. आणि हे जे काही सावनीचं बदललेलं रूप आहे किंवा सावनी जे काही बोलली आहे यावर मुक्ताने तरी विश्वास ठेवला आहे, पण तिला नंतर शंका पण वाटते की हे सगळं नेमकं काय चाललं आहे आणि नेमकं कुठलं वागणं खरं आहे, असं तिला प्रश्न पडणार आहे. तर इकडे सागरचं काहीतरी वेगळंच चालू आहे. सागर कसल्या तरी रिपोर्ट्सचे इथे बहुतेक फोटोज काढतोय आणि ती फाईल नाशी लपवून ठेवतोय आणि मग त्याच्यानंतर ती बॅगमध्ये ठेवतोय. आणि तोपर्यंत त्याचा इथे मेसेज वाचतोय आणि त्या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे बघा प्रेक्षकांनो, की त्या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे, केस डिफिकल्ट आहे पण अशा केसेससाठी आमची रिसर्च टीम काम करते. कदाचित रिसर्च करून झाल्यानंतर ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघू शकेल, थोडे चान्सेस आहेत, असं इथे त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे. आणि सागरला इथे खूप आनंद झाला आहे, म्हणजे थोडीफार आशा इथे त्याची जागी झाली आहे. आणि तो म्हणतोय नेहा राऊत माझ्या ओळखीत एवढी मोठी स्पेशालिस्ट गायनाकॉलॉजिस्ट होती आणि मी तिलाच कसं काय विसरलो, नेहा राऊत असं म्हणून तो इथे ओरडतोय. मेसेज वाचून त्याला तर प्रेक्षकांना आनंद झाला आहे आणि आपल्याला सुद्धा कळलं असेल की हा मेसेज किंवा हा रिसर्च कशासाठी होणार होता. तर इथे मुक्ताच्या प्रेग्नन्सीसाठी इथे काहीतरी आशा नेमकी पल्लवित झालेली आहे. बघू काय होणार आहे पुढे ते. तर इकडे हर्षवर्धन पेपरमधली बातमी वाचतोय आणि अरे 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 असं म्हणतो आणि तो काय काय बोलतोय बघूया. तो म्हणतो की आता सावनी ज्या आदित्यला ढकलून माझ्याकडे आली होती किंवा सोडून आली होती आणि त्याचीच तिने माफी मागितली आहे, सागर कोळीची माफी मागितली आहे. जरा सावनीला फोन करून तिची इथे मजा घ्यायला पाहिजे असं हर्ष म्हणतो आणि ते सावनीला तो फोन करतोय. आता बघूया सावनीला तो काय काय म्हणतो इथे. आता सावनीने हर्ष नाव उचलून इथे फोन उचललाय. हॅलो. मग लगेच इकडे हर्ष म्हणतो हाय ब्युटिफुल, कशी आहेस? हर्षवर्धन बोलतोय. मग सावनी म्हणते माझी मेमरी लॉस नाही झालेला आणि तुझा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे आणि त्यामुळे कशासाठी फोन केला आहेस ते पटकन बोल. आणि इकडे हर्ष म्हणतो अगं तू खूप प्रसिद्ध झाली आहेस, तू न्यूजमध्ये आलेस म्हणून मी इथे तुला फोन केला होता. सागर कोळी यांच्या माझी पत्नीने मागितली सागर कोळी यांची माफी. रिअली सावनी? अगं तू आधी त्या मुक्ताकडून मात घ्यायचीस आणि आता तू सागरची सुद्धा माफी मागतेस. तोच ना सागर, तोच तुझ्यासाठी गुड फॉर नथिंग होता आणि तू त्याला लाथ मारून माझ्याकडे आली होतीस. एनिवे सावनी, मला तुझी खरंच काळजी वाटते म्हणून मी तुला फोन केला. असा विचार केला की तू हे सगळं कसं सहन करत असशील. पण मला एक सांग ना, तू सागरची माफी मागितलीस पण त्यांनी तुला माफी दिली का गं? त्यांनी म्हणजे तसं काही याच्यात लिहून नाही आलं म्हणून मी विचारतोय असं तो म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर यू असं म्हणून सावनी म्हणते. तर हर्ष उठून म्हणतो यू करायची अवस्था ना तुझ्यावर आली आहे. असं वाटलं नव्हतं की माझ्या घरातून बाहेर पडल्यानंतर तुझी ही अवस्था होईल. कसं आहे,
नशिबाचे भोग असतात, प्रत्येकाला भोगायलाच लागतात. आणि मग त्याच्यानंतर सावनी म्हणते, तुझ्या या सगळ्या फालतू बडबडीत ना तू एक वाक्य कायम खरं आणि सत्य बोललास की प्रत्येकाच्या आयुष्याचे भोग असतात आणि त्याला भोगावे लागतातच, हे तू मात्र खरं बोललास. त्यामुळे तुझ्या नशिबाचे भोग तुला लवकरच इथे भोगावे लागतील. मग इथे हर्ष म्हणतो, माझे भोगून झालेत, तू माझ्याबरोबर होतीस ना तेव्हा माझ्या आयुष्याचे भोग भोगून झालेत, असं सावनीला तो म्हणतो. आणि तो म्हणतो की नाऊ आय एम फ्री. आणि मग नाऊ आय एम फ्री की अशी वेळ माझ्यावर मी कायम येऊच देणार नाही. हां, पण तुला काही गरज लागली ना तर मला कायम फोन कर. काय आहे, मी सध्या ना गरजूंना मदत करायचं ठरवलं, असं तो मुद्दामून म्हणतो. आणि सावनी ते रागाने त्याचा फोन कट करून टाकते आणि म्हणते की हर्षवर्धन, मी या सगळ्या तुझ्या बोलण्याचं उत्तर ना समोर येऊन देईन. तू मला डिवचलंय आणि आता ही सावनी कुणाचंच ऐकून घेत नसते आणि तुझ्यासारख्यांचं तर अजिबात नाही घेणार ऐकून. आणि तुझ्या या सगळ्या बोलण्यावर ना मी हे जे काही उत्तर द्यायचं आहे ते तुझ्यासमोर येऊन उत्तर देणार. आता सावनी कुणाचं ऐकून घेत नाही असं ती म्हणते. आता बघू हर्षवर्धनला ही नेमकं काय उत्तर देते आणि त्याच्या नशिबाचे भोग त्याला कसे भोगायला लावते ते. इथे सावनीचा बदला घेणारा मूड बघितल्यावर जरा बरं वाटतं, कारण सकाळपासून ती फारच सोजवळ दाखवत होते, त्याच्यामुळे जरा असं वेगळं वाटत होतं. तर इथे प्रेक्षकांनो सागर त्या डॉक्टर नेहाशी ते फोनवर बोलतो आणि तो म्हणतोय की थँक्यू सो मच नेहा, तू खूप मोठं काम केलं आहेस माझं. हे जर वर्क झालं ना तर तू म्हणशील तिथे मी पार्टी देईन. आता मुक्ता तिथे आली आणि मुक्ता इकडे सागरकडे बघते आणि मग त्याच्यानंतर सागर म्हणतोय की मी स्वतः येतो तुला भेटायला, असं इथे सांगतोय. आणि मग त्याच्यानंतर इथे ती मुक्ता चहाचा कप देते सागरकडे आणि मुक्ता काहीच बोलत नाही, गप्प उभी राहिली आहे. तेव्हा सागर तिला विचारतो की काय झालं, तर ती म्हणते की काही नाही. मग काही हवं आहे का, तर मुक्ता परत म्हणते की काही नको. आणि मग त्याच्यानंतर हळूच विचारते, ही नेहा कोण आहे. मग सागर म्हणतो की कोण नेहा. मग मुक्ता लगेच चिडवून म्हणते त्याला, जिच्याशी तुम्ही फोनवर बोलत होतात ना आणि तिला म्हणत होतात की पार्टी देईन, ती नेहा कोण आहे असं इथे मुक्ता विचारते, आवाज वगैरे बदलून चिडवून जरासं. आणि सागर तिची आता मजा घेतोय बरं का. सागर पुढे काय काय म्हणतोय बघूया. ओ, ती नेहा माझी जुनी मैत्रीण आहे. तुमचे कसे जुने मित्र अचानक उगवतात, तशी माझी मैत्रीण आहे नेहा. का, काय झालं, त्रास झाला का. नाही म्हणजे नवऱ्याने एका इतर स्त्रियांशी बोललेलं बायकांना आवडत नाही, तसं काही झालं आहे का तुमचं. सॉरी, म्हणजे जेलस झालं आहे का तुम्ही. मग मुक्ता म्हणते, मी आणि जेलसी असं म्हणते. आणि मग इकडे खुर्चीवर जाऊन बसते, म्हणजे सोफ्यावर जाऊन बसते. आणि मग म्हणते, तसंही माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर. आणि जाऊन दाखवा ना दुसऱ्या एका बाईकडे आणि तिला झेपणार आहे का सागर कोळी, म्हणजे तुम्ही आणि तुमचे मूड स्विंग्स. मी तर चॅलेंज करते की एखाद्या बाईनं ना आठवडाभर ना सागर कोळींना खुश ठेवून दाखवावंच. माझ्याशिवाय ते कुणाला झेपूच शकत नाही. मी आहे म्हणून निभावलं जातंय. साधे पोहे बेताने केले तर म्हणतील संपले आणि नेक्स्ट टाइम जास्त करावे तर म्हणते आज दिवसभर पोहेच खायला घालणार आहेत का असं म्हणतील. आता सागर तिची मजा ऐकतोय आणि गालातल्या गालात हसतोय बरं का सागर इथे. आणि मुक्ता इथे पुढे काय म्हणते, साधे पोहे कांद्यावरचे केले तर सोडा घालून हवे असतात आणि नेक्स्ट टाइम सोडा घालून करावं तर काय म्हणतात कसे की नॉनव्हेजच खायला घालणार आहे काय रोज, असं ती एकदम म्हणते. आणि मग त्याच्यानंतर इकडे सागर तिला करेक्ट करतो आणि म्हणतो की हे सगळं मी बोलतो. तर मुक्ता म्हणते की हो तुम्ही तत्समच काहीतरी बोलता. आणि मग सागर म्हणतो ॲक्च्युली ना ते सोडा नाही आहे, सोडे आहे बरं का, तुम्ही सोडे सगळे एकत्रच करून टाकलं असं तो इथे म्हणतो आणि हसायला लागतो. आणि मुक्ता त्याला म्हणते असू दे ना मला काय करायचं असं म्हणते आणि ती इथे पटकन उठते बरं का प्रेक्षकांनो. आणि ती उठून पुढे जाते तर तिला असं वाटतं की तिचा पदर सागरनं धरून ठेवलाय, तर ॲक्च्युली तो पदर जो काही आहे तो इथे खुर्चीत अडकलाय. मुक्ता त्याला इथे म्हणते की सागर सोडा ना. आणि मग त्याच्यानंतर इथे मुक्ताची मजा बघतोय बरं का सागर आणि तिथेच हाताची गाडी घालून उभा राहतोय. आणि मग त्याच्यानंतर मुक्ता मागे वळून बघते तर तो पदर जो काही आहे तो इथे सोफ्याच्या ह्याच्यात अडकलाय म्हणजे चोकामध्ये. आणि तिला असं लाजल्यासारखं होतं की ती सागरला सांगत असते सोडा सोडा म्हणून, त्यामुळे ते जराशी ती स्वतःलाच हसते बरं का. सागर तिचा पदर इथे काढून देतो. छान अशी 2 मिनिटासाठी का होईना यांची नोकझोक बघून ना जरा बरं वाटलं, कारण सावनीचं एवढं बदललेलं रूप ते सहन होत नव्हतं, पण यांची मजा बघून ना म्हणजे अशी बोलणं बघून ना जरा छान वाटतंय. आणि मग त्याच्यानंतर सागर तिचा पदर काढतो प्रेक्षकांनो आणि तो तिच्या जवळ येतो आणि काय म्हणतो बघूया. हा पदर आणि तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या कुणातच अडकू शकत नाही असं तो इथे म्हणतो. आणि तिला असं छान अशी म्हणजे एक पदर तिचा असा कमरेत खोचून देतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये इथे हरवत आहेत. सागर हळूच तिच्या गालावर इथे केसांवर इथे
छान अशी पापी देतो म्हणजे किसी देतो आणि छान असं म्युझिक चालू आहे. मुक्ता इथे लाजतीये. ही दोघं अशी एकत्र छान बघून रोमॅन्टिक वातावरण बघून मस्त वाटतंय. मग मुक्ता सागर जात असतो तेव्हा मुक्ता इथे सागरला अडवते, त्याचा हात धरते आणि म्हणते की संध्याकाळी वेळेत या. मग इकडे मुक्ताच्या जवळ सागर जातो आणि परत एकदा म्हणतो पार्टीला जायचंय नेहा बरोबर असं म्हणतो, तिचे गाल धरतो आणि मग मुक्ता इथे सागर असं म्हणत त्याला हसत असते आणि मग सागर निघून जातो आणि मग नेहा अशी एकदम मुक्ता अशी हे होते आणि म्हणते ही नेहा कोण आहे असं ती इथे विचार करते. म्हणजे प्रेक्षकांना आता बघूया काय काय होतं ते. नेहा कोण आहे त्याचा शोध लावेल बरं का मुक्ता. तुम्हाला काय वाटते नेहा कोण असेल? आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला वेगळंच काय काही चित्र बघायला मिळणार आहे. सावनीला इथे जरासं भाजलेलं दाखवलंय, मुक्ताला सुद्धा काहीतरी झालेलं दाखवलंय. नेमकं काय होणार आहे ते जाणून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका.